नमस्कार. आम्ही सारे खवयच्या या भागात म्हणजे सारस्वत स्पेशल भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तुम्हाला खरं सांगू का मंडळी, हे मासे बिसे किंवा कुठलेही खाण्याचा पदार्थ म्हटला ना की असं माझ्या अशा अंगात अशी जोर येतो म्हणून सांगतो. आणि काही काही वेळेला कविताच सुचते. सुचली नाही ना, ऐकायला लागेल. वा रे वा, याला काय अर्थ आहे? एवढ्या अर्थपूर्ण कविता मी म्हणतो आणि तुम्ही ऐकत नाही म्हणजे काय? ऐका. तेलावर पडलेल्या मोहरीचा चर असा आवाज झाला की माझ्या पोटात कावळे ओरडायला लागतात. तेलावर पडलेल्या मोहरीचा चर असा आवाज झाला की माझ्या पोटात कावळे भूक भूक ओरडायला लागतात. भूक भूक ओरडायला लागतात. मग मी त्यांना करतो टूक टूक. मग ते म्हणतात लोक लोक लोक, आम्हाला लागली भूक. मग मी मस्त खातो, त्यांनाही मिळतं, मलाही मिळतं. अजून आहे, जाऊ नका, अजून आहे, सिक्वेलच आहे हा. हा, केक म्हटला की मला त्या माकडाची आठवण येते. केक म्हटला की मला त्या माकडाची आठवण येते. कसा वाटून वाटून तो खात होता. काकडाला नाही, माकडाला केक खूप आवडतो. माकडाला केक खूप आवडतो, मलाही केक खूप आवडतो. अजून आहे, थांबा थांबा, आता ना खूप छान सुचलंय. म्हणजे बघा, माशाचे अश्रू दिसत नाहीत का, तर म्हणे तो समुद्रात राहतो. माशाचे अश्रू दिसत नाहीत का, तर म्हणे तो समुद्रात राहतो. सगळ्या माशांना आदरांजली वाहून मी सारस्वतांबरोबर मासे खातो. अजून एक कडवं आहे, अजून जाऊ नका, थांबा. हा, अजून एक कडवं आहे. बोंबील म्हणू नका, पापलेट म्हणू नका, काय वाटेल ते खातो. कुठलाही मासा मी खातो कारण माशांवर माझं प्रेम आहे. कुठलाही मासा मी खातो कारण माझं माशांवर प्रेम आहे. नशीब माशांचं माझ्यावर प्रेम नाही. कसं आहे? खूप वाईट होतं ना. असतं असं काय, वाईट काय हे कळल्याशिवाय चांगलं कळत नाही ना. म्हणून मी आपलं चला, अशा अत्रटासारख्या कविता केल्यामुळे मला प्रचंड भूक लागलेली आहे. मूर्खपणा आता करून बंद करायचं मी ठरवलेलं आहे. आणि आज इथे एका जोडप्याला बोलवलेलं आहे आणि आता आपल्याला मस्तपैकी खायला मिळणार आहे. आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. 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 आपलं नाव? आरती सरदेसाई. आरती सरदेसाई. आपण? मी रुद्र सरदेसाई. रुद्र सरदेसाई. कुठे राहता? कुठे? पार्ल्याला. पार्ल्याला. मूळ गोव्याचे. मूळ गोव्याचे. हो, मूळ. मला एक सांगा की सारस्वतांचं वैशिष्ट्य काय? काय होतं, सर्वसाधारण लोकांचा असा समज आहे की सारस्वतांचं वैशिष्ट्य म्हणजे मासे. हां, तर सारस्वत मासे खातात, चवीने खातात, पण सोमवार आवर्जून सगळे सारस्वत सोमवार पाळतात. इतका पाळतात की कांदा आणि लसूण सुद्धा त्या दिवशी काही फॅमिली खात नाहीत. तसंच आठवड्यात गुरुवार असतो, मंगळवार असतो, शनिवार असतो. आठवड्यातून 3 किंवा 4 दिवस खातात. आणि सगळे मासे तुम्ही जे मोठी मोठी नावं ऐकतात ते नाही. करबट म्हणून एक प्रकार असतो. छोटे छोटे मासे. बरं. त्याच्यात सगळे मिक्स छोटे मासे ते जास्ती खाल्ले जातात. मुंबईत सुद्धा मिळतात. वाटा मिळतो करबटाचा. बर. तर बेसिकली हे मोठे मोठे मासे खायच्या ऐवजी ते जे मिक्स मासे आहेत ते जास्त प्रिफर करतात ते, नाही का? तर तुम्ही मूळच्या कुठल्या? गोव्याचे. गोव्या. म्हणजे दोघे गोव्याचेच. म्हणजे तुमचं अरेंज मॅरेज का कसं? अरेंज म्हणायला हरकत नाही. म्हणायला हरकत नाही म्हणजे म्हणजे काय अरेंज मॅरेज म्हणायला हरकत नाही म्हणजे? मला दादाबाई नवरोजी म्हणते. कशामुळे? ऍक्च्युअली माझे आतेभाऊ लागतात ते. बर बर. त्यांची आई ती माझ्या आत्या लागते. ओके ओके. म्हणजे घरातल्या घरात लग्न आहे? हो. मग तुम्ही रिटायर्ड आहात? मी रिटायर्ड 35व्या वर्षी झालो. काय म्हणजे काय मला कळलं नाही. LNTतनं नोकरी सोडली. 35व्या बर्थडेला रेजिग्नेशन दिलं. त्यापासून मी रिटायर्ड आहे. मी सगळे उद्योग करतो. उदाहरणार्थ तुम्ही काय सांगाल ते. माझं कम्प्युटर सेंटर आहे छोटंसं, ते चालवतो मेनली. आणि बाकी सगळं बऱ्याच गोष्टी करतो. जेवण सुद्धा करतो. मग 35व्या वर्षी यांनी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा तुम्हाला टेन्शन नाही आलं? जबरदस्त आलं. नाही काय म्हणेल, टेन्शन तर आलं. टेन्शन आलं. पण आता म्हणजे माशांच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय काय खायला आवडतं? सारं काही. आता तुमचं उदाहरणार्थ तुमचा प्रोग्राम 1:30 वाजता असतो, बघायला मिळेलच असं नाही. आता तुमच्या ह्यांनी शेफ लिमय आहे ना, त्यांनी काल काहीतरी हमूस बनवलं. तो मी करून पाहतो. काही आयटम तुम्ही जो बनवता त्याच्यात माझं स्वतःचं व्हेरिएशन करतो. ओके. आणि तुमचे छंद काय? मला असं गाण्याची आवड आहे. बर. ह्यांना कधी ऐकवले का?
आमची रोजची महफिल असते. हो. कधी कधी हे मासे बिशे सोडून द्यायचे, साधं हा. जेवण करायचं. सारस्वतांचं साधं जेवण सांगतो तुम्हाला. हा. भात आहे, हा. त्याच्याशिवाय तुम्ही सोलकढी घेता की नाही, त्याच्यामध्ये नारळाचं दूध असतं. हो. नारळाचं दूध न टाकता नुसती सोलं हे करायची, त्याच्यात मिरची कापून टाकायची, थोडासा हिंग टाकायचा, तो आणि भात. आणि त्याच्याबरोबर कुवळ म्हणून प्रकार असतो, म्हणजे न शिजवता आमटी. बर. तेवढे नशिबाची तीन- आमटी कशी काय? असं सांग. करतात म्हणजे कधी वेळ नसतो तेव्हा ओके, ओके. पटपट होतं ना. मी वरण 20 मिनिटात जेवण. वरण type. बर. आणि सारस्वतांच्या जेवणात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भात. आणि भात व्यवस्थित असा झाला पाहिजे की दाण्याला दाणा चिकटता कामा नये, सुट्टा. हा. सुटा. तो जर दाण्याला दाणा चिकटला तर आमचे पूर्वीचे लोक असं ताट लोटलं असतं ते. बर बर बर. आता माझं खरंच पोटात कावळे ओरडायला लागलेले आहेत की आता चला किचनकडे, चला किचनकडे. जायचं का किचनकडे? हा, बरं. पण आधी मला सांगा, तुम्ही काय काय बनवणार आहात आज? ते कोलमीचं कालवण म्हणजे कैरी घालून, हं? आणि एक बांगड्याचं सुकं, हं? आणि एक तिसरं मोरीचं हे तोंडाक म्हणतात, म्हणजे मसाला, मोरी मसाला. मोहरी मसाला. मोरी म्हणजे जवळपास शार, मटणासारखंच असतं. मटणासारखंच बर असतं. बर बर. चला आपण जाऊया किचनकडे. चला आजची पहिली रेसिपी काय आपली? पहिलं मोरीचं तोंडाक. मोहरीचं म्हणजे मसाला. मोरी म्हणजे मुशी, इकडे मुशी म्हणतात, हा. गोव्याला मोरी म्हणतात त्याला. मोहरी. मोहरीचं मोरीचं तोंडाक. तोंडाक. मोहरीचं तोंडाक म्हणजे काय? आपण दुसरा काय शब्द म्हणू शकतो त्याला? मसाला. मसाला, मोरी मसाला. मोहरी मसाला म्हणू शकतो. मला साहित्य सांगता काय काय आहे? हा हा. ही मोरी हळद आणि थोडंसं मीठ लावून ठेवलेलं आहे. ओके. आणि हा उभा चिरलेला कांदा. हा बारीक चिरलेला हा कांदा. बारीक चिरलेला कांदा. हा. हा चिंचेचा कोळ. ओके. हे खोबरं. खोबरेल हा, तेल. खोबरेल तेल. हं. आणि हे लाल मिरची, ओके. लसूण, हळद. हा, मिरी, दालचिनी, लवंग, धणे. हा. आणि लाल तिखट, लाल हळद तिखट आणि मीठ. ओके. साहित्य बघितलेलं आहे आपण. पण मला एक सांगा, ह्याच्यात काय काय घातले हो तुम्ही? हा. ह्याच्यात काय काय घातले? काय केलं एक्झॅक्टली? याच्यात लसूण फ्राय केली आहे आधी. हा हा. लसूण, लवंग, मिरी, दालचिनी हे फ्राय करून घ्यायचं. आधी तुम्ही फ्राय करून फ्राय घेतलेलं. करून घ्यायचं. ओके. बर. आणि नंतर ते काढल्यानंतर हे धणे फ्राय करायचे. धणे आणि ही मिरची ती फ्राय फ्राय करायची. मग सगळं एकत्र करायचं. हा, सगळं एकत्र करून वाटायचं. आणि मग ते मिक्सर मध्ये टाकायचं, मशीन लावलं की जे तयार होतं ते हे. ओके. ठीक आहे. हा मसाला तर सणसणीत झालेला असणारच. हा हा हा. क्या बात आहे. मसाला मस्त झालेला आहे. ओके. आता आपण काय करायचं मला सांगा? आता वाटण करायचं त्याचं. ते कसं करायचं? वाटण करायचं. हा कांदा जरा तेलावर हे घेऊया करायचं. इथे? हा. कांदा पहिल्यांदा फ्राय कांदा करायचा. फ्राय करायचं. ओके. आता खोबरं टाकायचं. जरा लालसर केल्यानंतर बंद करायचं गॅस. आपल्याला नंतर चिंचेचा कोळ टाकायचा ना? हा, नंतर चिंचेचा कोळ टाकून हे वाटण करायचं. म्हणजे मिक्सरमध्ये? मिक्सरमध्ये. ओके. वाटण तयार झालेलं आहे. इथे गरम पाणी तापत ठेवलेलं आहे. आणि आता मोहरीला आपण आंघोळ घालणार आहोत बहुतेक, बरोबर ना? बरोबर. आता काय करायचं मला सांगा? आता तो कांदा घाल. हा. कांदा घालायचा. घालू याच्यात हो हो सगळं? हो, सगळं घाला. ओके. झाला कांदा? हो हो. ओके. आता काय मोहरी घालायची? मोहरी घालायची. हळद टाकायची थोडी, अर्धा, थोडंसं बस. बस. आता हा, तो थोडंसं हा? थोडंसं तिखट मीठ. हा, कारण याच्यात असतेच मिरची. हो हो. मग घाल. मीठ टाक. हे झालंय ना आता? हं. आता ह्याच्यात काय घालायचं आपल्याला? हे घालायचं? आता ते घालायचं. आता खायला सुरुवात करायला हरकत नाही ना? हो, चालेल ना. झालंय म्हणजे आता ना? हो हो, झालं. चला उचला, पेन उचला, मान खाली घाला आणि लिहायला घ्या. साहित्य आणि कृती. कान उघडे ठेवा. मोहरीचं तोंडाक बनवण्यासाठी लागणारं साहित्य:
हळद आणि मीठ लावलेले मोहरीचे तुकडे, उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कांदा, चिंचेचा कोळ, ओलं खोबरं, खोबरेल तेल, लाल सुक्या मिरच्या, लसूण, काळी मिरी, दालचिनी, लवंगा, धणे, तिखट, हळद आणि मीठ. कृती: लसूण, लवंगा, मिरी आणि लाल सुक्या मिरच्या हे मिश्रण वाटून मसाला तयार करावा. पॅन मध्ये कांदा आणि खोबरं भाजून ते वाटून घ्यावं. त्यामध्ये चिंचेचा कोळ घालावा. एका कढईमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, मॅरिनेट केलेले मोहरीचे तुकडे, हळद, तिखट, 2 चमचे वाटलेला गरम मसाला आणि मीठ घालून मिश्रण वाफवून घ्यावं. त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालून मोहरीचं तोंडाक शिजवून घ्यावं.